नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आज सायंकाळी त्यांचा शपथविधी साध्या समारंभात पार पडला. सुनेत्रा पवार यांची आज सर्वप्रथम पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झालेली आहे. आज दुपारी 2च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. यावेळी पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडला. तर या प्रस्तावाला पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. परिणामी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यामुळे अजित पवारांच्या नंतर इथून पुढे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा असणार आहे. शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम असणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकते. लोकसंदेश न्यूजसाठी अजय माने यांचा रिपोर्ट.